नमस्कार मित्रांनो, राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आजची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, ती बातमी काय आहे आपण पाहू. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर कृपया आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, चला पाहूया. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियेला अखेर वेग आलेला आहे. मित्रांनो पहा, राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 पासून शिक्षकेतर पदांची भरती पूर्णपणे थांबलेली होती. गेल्या अनेक वर्षापासून विविध संघटनांनी यासाठी लढा उभारला होता, परंतु 2019 मध्ये सुधारित आकृतीबंध जाहीर झाला, पण प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झाली नाही. मात्र आता 2026 मध्ये शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय काय आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 लागू करण्यात आलेला आहे. याच नव्या नियमानुसार आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. मग महत्त्वाचे अपडेट काय आहे पहा. या निर्णयामुळे तब्बल 21 वर्षानंतर भरती प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. होय, तब्बल 21 वर्षाची आपल्याला ही प्रतीक्षा संपणार आहे. पहा, अंदाजानुसार राज्यात जवळपास 30,000 पदांची भरती होऊ शकते. 30,000 पदं या प्रक्रियेद्वारे भरली जाऊ शकतात. मित्रांनो, या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. तर तो कोणता आहे, तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका आणि पहा. कनिष्ठ लिपिक पदांचे 17,695 पदे भरले जाणार आहेत, तर वरिष्ठ लिपिक पदाचे 4,912 पदे भरले जाणार आहेत. तसेच मुख्य लिपिक पदाचे 923 पदे भरले जाणार आहेत. मित्रांनो, यामध्ये ग्रंथपाल या पदाचे 2,118 पदे आणि प्रयोगशाळा सहाय्यक 9वी आणि 10वी 4,685 पदे भरली जाणार आहेत. तर प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2,040 पदे भरले जाणार आहेत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये पदं रिक्त आहेत तिथे मोठ्या प्रमाणात भरतीची संधी उपलब्ध होणार आहे. हो मित्रांनो, ज्या ज्या शाळांमध्ये ही पदं रिक्त आहेत त्या शाळांमध्ये ही पदं भरली जाणार आहेत 2026 मध्ये. तर मग महत्त्वाचं काय आहे पहा. कनिष्ठ लिपिक यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असलेला पाहिजे. तसेच मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट. तसेच वरिष्ठ लिपिकसाठी कनिष्ठ लिपिक म्हणून किमान 3 वर्षे सेवा आणि मुख्य लिपिक यासाठी वरिष्ठ लिपिक पदावर किमान 3 वर्षे अनुभव आणि ग्रंथपाल म्हणून ग्रंथालय विज्ञान पदविका असणे गरजेचे आहे. मग मित्रांनो, प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच शिपाई पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मित्रांनो पहा, ही झाली वेगवेगळी पदे आणि त्यासाठी असलेली पात्रता. मित्रांनो, या भरतीसाठी शिक्षकेतर संघटनाकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलेले आहे. अर्थातच, कारण की 21 वर्षापासून हा लढा उभारलेला होता आणि त्या मागणीला कुठंतरी यश येताना दिसत आहे. तथापि गेल्या 21 वर्षापासून रखडलेल्या भरती आता कोणत्याही अडथळ्याशिवाय वेगाने राबवली जाणार आहे, अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकूणच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आणि सुवर्ण संधी आहेच. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या भरतीकडे नक्की लक्ष ठेवावे. अशीच नवनवीन आणि महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपण ह्या व्हिडिओमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकूण पदे, त्यासाठी असलेली पात्रता, सर्व माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, अशा या नवनवीन माहितीसाठी नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.